जरांगे पाटील माझ्यासोबत आहेत. कसं वाटतं बीडमध्ये जरांगे पाटील? हे याच बीडनं खूप क्रांती केलेल्या, क्रांतिशह नारायण पाटलांपासून गोपीनाथ मुंडे साहेबांपर्यंत आणि मराठा समाजाचे असंख्य या ठिकाणी नेते होऊन गेले की ज्यांनी या समाजाला सगळ्या जाती धर्माचा न्याय देण्याचं काम केलं. इथं संतांची भूमी आहे. बीड जिल्हा ही चंपावती नगरीमध्ये संतांची भूमी आहे. श्री संतांची भूमी इथं गड आहेत. श्री क्षेत्र धाकटी पंढरी नगर नारायणगड, श्री क्षेत्र भगवानगड, इथं खान आहे खान. एक वेगळी अपेक्षा आहे आजच्या भाषणाकडे. काय भाषण राहील असे महाराष्ट्राची उत्कंठा अशी गेलाय. माझ्या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या घराघरातले लेकरं मोठे झाले पाहिजेत. या अपेक्षानं माझा पूर्ण बीड जिल्हा ढवळून निघाला. बीड जिल्ह्यातला मराठा एकही घरी राहिला नाही. आज 2 वाजेपर्यंत घराघरातला मराठा तुम्हाला बीड शहरात आलेला दिसल. आता मराठे गावाकडून निघालेत. मराठा घरी राहणार नाही स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी. आणि न्याय मात्र आम्ही मिळवणार आहेत. वेगळा आनंद दिसतोय जरांगे पाटील तुमच्या चेहऱ्यावरती आज. हो, आज निर्णयाच्या प्रक्रियेत आहेत आम्ही. सरकारच्या टेबलवरही फाईल आहे आणि मराठ्यांनी ठरवलंय की निर्णायक भूमिकेकडे यायचे. बस आश्वासनं खूप झाले. एक वेगळा जल्लोष दिसतोय. सगळे लोक हात करतायत जरांगे पाटलांना. तुम्ही पण हात करता. हे प्रेम मी माझ्या कुटुंबाला मानलं नाही, माझ्या समाजाला कुटुंब मानलंय. म्हणून आज आमचं मायलेकराचं नातं आहे आमचं समाजाचं आणि माझं. लेकराच्या पाठीचे समाज उभारणार राहणार तर कोण राहणार. मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला आलोय. तेही आशीर्वाद द्यायसाठी आलेत. बीड जिल्ह्यासह राज्यातला प्रत्येक जिल्हा आज प्रामाणिकपणानं सगळ्या शक्तीनं पाठीशी उभा आहे. सगळ्या शक्तीनं. आजची जी सभा आहे ती शेवटची सभा झाली पाहिजे, विजयी सभा झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे बीडकरांना, मराठा बांधवांना. नाही, शेवटची सभा नाही म्हणता येणार, पण निर्णायक सभा मराठ्यांच्या न्यायासाठी नक्की, हे मात्र नक्की. म्हणून तर घराघरातला बीड जिल्ह्यातला मराठा उसळलाय. मिळेल त्या वाहनाने यायला लागलाय. मोटरसायकल, ट्रॅक्टरमध्ये बसून काय जे मिळेल त्यातून मराठा समाज यायला लागलाय. आणि अपेक्षा एकच आहे, स्वप्न पण एकच आहे, माझ्या गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. आता ते बघा, आपल्या कॅमेरामॅनला सांगा, एक 4 वर्षाचं लेकरू घेऊन सुद्धा लोक यात जर सहभागी व्हायला लागलेत तर याचा अर्थ असा आहे की माझ्या गोरगरिबांच्या मराठ्याच्या लेकराला न्याय पाहिजे. सरकारला याची काहीच लाज वाटत नाही का की छोटे छोटे लेकरं, वृद्ध माणसं या रॅलीत निर्णय घेतला पाहिजे, तोडगा काढला पाहिजे. आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष आहे. ओबीसी समाज बांधव असेल, मुस्लिम, त्यांनी तुम्हाला आज पाठिंबा दिलाय. एक समाज या राज्यातला असा नाही की तो मराठा समाजासोबत नाही. सगळा समाज, मुस्लिम समाज, दलित समाज, सगळा समाज, धनगर बांधव, ओबीसी बांधव, सगळा बांधव आज मराठ्यांची आहे. तुम्ही आता पाठीमागं बघा, 2 किलोमीटर फुले, पुढं 4 किलोमीटर फुले. हे साधन आहे. सरकारने शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे. नोटिसा काय देता? नोटिसा देऊ नका. सामंजस्याने तोडगा काढायचा प्रयत्न करा. तुम्ही एकदा प्रयत्न केलाय अंतर्वालीत, तो प्रयोग पुन्हा करण्याचं काम करू नका. आज एक तुमची बैठक झाली हॉटेलला, गुप्त बैठक झाली अशी माहिती. काय चर्चा झाली? मंगेश छोटे आले होते, आणखीन काही लोक आले होते? नाही, गुप्त फिप्त काही नाही. मला नाश्ता करूच तर चर्चा झाली आणि बाहेर काचा उघड्याच होत्या, ऊन लागत म्हणून आत बसू म्हणजे बच्ची भाऊ होते. ते काय सरकार पक्षाचे नाहीत ना, म्हणून ते आमचेच आहेत. त्यामुळे चर्चा झाली. त्यांचा त्या मुख्यमंत्र्याचे ओळी आले हे मात्र खरं आहे. त्यांचं म्हणणं आहे त्या शब्दाचं काय करायचं म्हणलं, 4ही शब्दावर आम्ही फायनल आहे. नसता आमची निर्णायक सभा आहे.
नक्कीच निर्णायक सभा होईल असं जरांगे पाटील सांगतायत. आता जरांगे पाटलाची जी रॅली आहे ती आता सभाच्या स्थळी निघालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर आता ही रॅली पुढे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करेल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करेल आणि मग आता सभेकडे जाईल. आता जरांगे पाटील निर्णायक सभा म्हणतायत. आता